लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण आहोत आझाद मैदान परिसरामध्ये आणि आझाद मैदान परिसरामध्ये आपण सध्या या मराठा आंदोलकांसोबत बसलेलो आहोत। खरं त्यांना आंदोलक म्हणता येणार नाही, कारण की त्यांच्या आता हातात आपल्याला पेटी पाहायला मिळते। या दादांच्या हातात आपण जर पाहिलं तर ढोलकी पाहायला मिळते, काहींच्या हातात टाळ आहेत। नेमकं हे आंदोलन कशा प्रकारचं आहे हेच समजत नाहीये आणि नेमकं आपण त्यांच्या भावना काय, आज 5वा दिवस सुरू आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। काय सांगाल बाबा, कुठून आलात तुम्ही? आम्ही रवळसगाव तालुका जिल्हा बीड वरून आलो तर आता 5वा दिवस सुरू आहे। मनोज जरांगेंची तब्येत खालवतच चाललेली आहे, कुठे त्यांच्या तब्येतीमध्ये सुधार दिसत नाहीये। काय वाटतंय? पाटलाच्या बाबतीत बोलण्याजोगं नाही काही। पाटलाला आम्ही काल आल्या बघायला गेलो पक्षी काल एक वेळेस बघितलंय। पाटलाच्या बाबतीत बघायसारखं सकट नाही। आम्ही काल म्हणून इकडे येऊन भजन चालू केलंय, पाटलामुळेच भजन चालू केलंय। पाटलाला लवकरात शासनाने लवकरात लवकर न्याय द्यावा, एवढीच भावना आहे, काही सगळं नाही। पण ज्या पद्धतीने आपण म्हणतात की शासनाने न्याय द्यावा, परंतु शासनाचं या 5 दिवसामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे देखील आले नाहीत। काय विनंती कराल का? हो ना, आता कशी विनंती करावं, नेमकं त्यांना का दिसत नाही, नेमकं मला तेच काय सांगता येत नाही, नेमकं कशामुळे दिसत नाही। आपण एवढं म्हणजे पाटलाच्या बाबतीत, एवढं मीडियाच्या बाबतीत, सगळ्या बाबतीत काही त्यांच्यापासून काही केलेलं नाही आतापर्यंत। आता 2 वर्षापासून पाटील सांगून बी जर त्यांना समजलं नाही म्हणल्यावर कसं काय, नेमकं कशामुळे येत नाहीत, आता त्यांचा प्रश्न आहे तो काय नेमकं। आता जर पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे आणि नोटिसीमध्ये थेट असं सांगण्यात आलंय की लवकरात लवकर आझाद मैदान हे खाली करावं, म्हणजे एकंदरीत आंदोलनास थांबवावं, असंच म्हणणं आहे कुठेतरी। हो ना, मग आम्हाला न्याय द्या ना, न्याय दिल्यावर आम्ही इथून जाणारच आहेत ना। न्याय दिला की सगळेजण जाणार आहेत, त्याचं काही इथं थांबायला कुणीच आलेलं नाही, फक्त न्यायासाठी आलोत आम्ही। आज आमच्या घरचे काम धंदा सोडून जे इथं बसलो, सगळं म्हणजे सण सध्या कुणी पाहायला नाही। काय काम करता तुम्ही? आम्ही शेतीच करतो, सगळ्या 4-4, 8-8 गाय आहेत आमच्याकडे। अरे बापरे, मग आता त्यांची काळजी कोण करत? आता काय कोणतरी आता कसं तरी करून बाया माणसं कशी तरी करतात, अशा पद्धतीने आम्ही आलो होतो। घरचे काय बोलत नाहीत काय एवढा दिवस इथे? घरचे जातानीच नको म्हणत होते, सणामुळे जाऊ नका, सण झाल्यानंतर जा म्हणलं। सण नाही काय नाही, पाटील आहे तोपर्यंत काय नाही बघायचं। त्या दिवशी आरक्षण मिळेल तोच तुमचा सण, त्याच दिवशी आम्ही जाणार। आम्ही लक्ष्मी बसवू नका म्हणून सांगितलंय घरी, साध्या पद्धतीने बसवा, काय म्हणताय? लक्ष्मीच बसवायच्या नाहीत। पाटील इकडे आपले म्हणजे ह्याच्यात पडले तर काय करायचे, लक्ष्मी बसून तरी कशामुळं, कशाचा सण सूत काय नाही। आज 3 वाजता कोर्टामध्ये सुनावणी आहे, तर पाहायला गेलं तर वाटतंय का न्याय देवता तुम्हाला न्याय देईल? त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही, द्यायला पाहिजे न्याय, पण आता ते शासन आहे शेवटी, होय काय शासनाला आतापर्यंत समजलं नाही। मग आता काय नेमकं आमचं आता सगळ्याचं तेच म्हणणं आहे, पाटलाचं तेच म्हणणं आहे, बसायला पाहिजे, सगळ्यांनी बोलायला पाहिजे, शासनाने लवकर त्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे, पण आता ते नेमकं काय। आणखीन काही भजन मंडळी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। काय तुम्ही ढोलकी वाजवता का? हो, ढोलकी, मृदंग, तबला, भजन म्हणतो। भजन पण म्हणता? काय सांगाल, आता आंदोलनाला आलेला, पण इकडे आंदोलक कुठेतरी काही आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळतात, परंतु तुम्हीच असे आंदोलक पाहायला मिळताय की पेटी घेऊन बसलाय, ढोलकी घेऊन बसलाय, इथे भजन म्हणतात। काय नेमकं ह्या भावना काय? आमचे आंदोलक आक्रमक होतच नाहीत। आक्रमक इतके होतील का? ज्यावेळेस रावणाचं राज्य होतं, परशुरामचंद्रावर अन्याय केला होता आणि त्यावेळेस वानर सैन्य घेऊन परशुरामचंद्र गेलते कुठं, लंकेला। त्यावेळेस अंगद लावला होता शिष्टाई करायला, समजून सांगायला, तरी त्या शासनाला कळलं नाही, त्या काळच्या राक्षसी शासनाला। तशी आमची ह्या शासनाला विनंती आहे, आमची शिष्टाई भरपूर झालेली, आमच्या मराठा बांधवाची शिष्टाई खूप झालेली, भरपूर झाली। आता शासनाने आम्हाला न्याय द्यावा। आमचे पाटील इतक्या अडचणीत आहेत, त्यांना पाणी जात नाही, आमची सगळी लोक रडतेत, पण सरकारला काही दया माहित नाही। ह्या राक्षसी अवलंबीच्या सरकारला आमची एकच हात जोडून विनंती आमच्यातर्फे, त्या सरकारला म्हणून आम्हाला न्याय द्या आणि आमच्या पाटलांना जेवण घाला न्याय देऊन, एवढीच आमची विनंती। आणि आमचं जे आंदोलन आक्रमक होतील, इतके आक्रमक होतील, सोन्याची लंका जाळी, ही नगरी जाळायला उशीर लागणार नाही, पण दादाच्या शब्दाच्या पुढे आमचा एकही माणूस जात नाही। आम्हाला एवढीच विनंती। नक्कीच तुमच्या अश्रू अनावर झालेत, पण काय नेमक्या समाजाच्या व्यथा काय? तुम्ही गावाखेड्यातून आलेला, मला तुम्हाला हे विचारायचंय दादा की नेमकं आरक्षण मिळालेलं नाहीये,
परंतु काय समाजाला सहन करावं लागतं? मला आरक्षणासाठी आमचे सगळे लेकर आमची पिढी गेली, आमच्या लेकरांची पिढी गेली, आमच्या नातवांची तरी पिढीला निदान शिक्षण मिळावा, नोकरी कुठतरी मिळावा, कुठतरी शाळेची स्कीम ते फीस माफ व्हावा, एवढीच आमची विनंती. सगळे लोक आमचे 90% मार्कावाले लेकर घरी बसून आहेत, 60% वाले नोकऱ्याला लागलेत. आम्ही काय असं अन्याय केला का? आम्ही सगळ्या जगाला पोचवतो. शासनाने 2 दिवस बंद केलं. बघा सगळ्या मुंबईमधील अन्नाचा चिखल गेला ह्या शेतकऱ्याने, इतकं अन्न पुरविलंय. मग शासनाला दया माय काय येत नाही? आमच्या जीवावर तुम्ही जगत आहात, आमच्या शेतकऱ्याच्या जीवावरच तुम्ही जगत आहात. अजूनही काही विनंती कराल मुख्यमंत्र्यांकडून? विनंती शासनाने एवढीच विनंती आहे आमची शासनाला की आम्हाला आरक्षण द्या आणि तात्काळ द्या, लय उशीर लावू नका, आमचा अंत बघू नका. दादांनी नुसतं आदेश दिला बरोबर काय होईल आम्ही नाही सांगू शकत. नक्कीच एका आदेशामुळे आपण जर पाहिलं म्हणजे मनोज जरांगे पाटलाने अजूनही एक आदेश दिलेला आहे की कोणी आक्रमक होऊ नका, कोणीही कोणती म्हणजे चुकीची भूमिका जी आहे ती व्यक्त करू नका. आणि त्यांच्याच आदेशावरती आपण जर पाहिलं तर ही मंडळी सुरू आहे, त्यांच्याकडे पेटी आहे, ढोलकी आहे. काय नेमकं असं कीर्तन काय असं छोटं आपल्याला ऐकायला मिळेल का दादा? हा काय कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो काना. 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 पहिलं तिरी हारी वाजवी मुरली नदी भरले जमुना. पहिलं तिरी हारी वाजवी मुरली नदी भरले जमुना. कशी जाऊ मी वृंदावना, वाजवितो काना. कशी जाऊ मी वृंदावना, वाजवितो काना. कशी जाऊ मी वृंदावना. कशी जाऊ मी वृंदावना, वाजवितो काना. कशी जाऊ मी वृंदावना, वाजवितो काना. एवढं म्हणजे संपूर्ण कलाकारच मंडळी आपल्या बाजूला बसलेली आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. पण या कुठून आलात तुम्ही? मी छत्रपती संभाजीनगर, वैजापूर तालुका, दसकुली या गावातून आलेलो. काय म्हणता पाटील आणि पाटलांचे जे काही समर्थक आहेत ते अजूनही शांत आहेत. आपण ही म्हणजे बघा शांततेत कीर्तन करत आहात, देवाला कुठेतरी आठवत आहात. काय देवाला काय सांगाल? जर तुम्हाला देवाला सांगायची एक वेळ आली, आता समजा देव आपण मंदिरासमोरच आहोत, या ठिकाणी आपल्याला बजरंगबली पाहायला मिळतात, त्या ठिकाणी साईबाबा पाहायला मिळतात, देवाला काय मागाल पाटलांसाठी? देवाला एकच मागणं आहे का या सरकारला सद्बुद्धी देऊ आणि आमच्या जे मराठा समाजावर अनेक वर्षांपासून जो अन्याय झालेला आहे तो म्हणजे बंद व्हावा आणि आमच्याही लेकरांना आरक्षण मिळावं, आमच्याही लेकरं नोकरीत जावं, कुठल्याही क्षेत्रात जावं, हीच माझी म्हणजे आमच्या सर्वांची इच्छा आहे. आणि खरंच मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे असं प्रत्येक म्हणजे आंदोलक जो आहे तो म्हणतो. परंतु ज्या पद्धतीने हे विचारायचंय, आता 5वा दिवस आहे, सरकार अजूनही का मंचावरती येत नाहीये? सरकार अजूनही का जरांगे पाटलांची भेट घेत नाहीये? त्यामधूनच जर पाहिलं, शिंदे समिती येऊन गेली, तर शिंदे समितीने पण कुठेतरी अहवाल दाखवला पाटलांना, परंतु तो पाटलांना अहवाल पटलाच नाही. त्यामुळे त्यांनी थेट नकार दिला. अजूनही शिंदे समिती आली नाहीये आणि त्यामध्ये आता थेट पोलिसांच्या माध्यमातून पत्र देण्यात आलंय की आता आझाद मैदानावरतून तुम्हाला उठावं लागेल. काय भावना आहेत? आदरणीय सरकारला एवढीच विनंती आहे, या समाजाने
जेवढे काही शांततेचं पावित्र्य राखलंय याची मर्यादाचा बांध सरकारने फोडू नये ही आम्हाला विनंती आहे. या सरकारने हे एवढे मंत्रिमंडळ इथं बसतंय. आदरणीय जरांगे दादा यायला काय झालं? शिष्टमंडळ पाठवते, हे स्वतः काय येत नाही, स्वतः का बोलू शकत नाही, याची अडचण काय यायला नाही यायला. याच्या केसाला धागा. आमच्या दादा म्हणते तुम्हाला मी या तुम्ही शांततेत येता आणि शांततेत येता, माझा मराठा समाज तुम्हाला काही धक्का लागून देणार तरी यायला तयार नाहीत. यायला म्हणजे दादा जे बोलतात खरं त्याला ते खरं बोलायचंच नाही म्हणून ते येत नाहीत. अजून यापुढं त्यांनी आता काय जी कोर्टाची 3 वाजताची सुनावणी आहे म्हणतात आणि त्या सुनावणीमध्ये काय निर्णय होतो त्याच्यानंतर निर्णय नेणार. अहो सर्व काही तुमच्याच हातात आहे. हा मराठा समाज 50% पहिल्यापासून हातच आहे, ह्या ती द्यायलाच पाहिजे. अहो कुणबी म्हणूनच मराठा आहे ना, त्या धंद्यावरून शेती करणारा माणूस हा कुणबीच असतो, हा काही वेगळा नसतोय. हा सर्व महाराष्ट्राला पूर्ण देशाला माहिती आहे, हा शेती करणारा हा कुणबीच असतो. म्हणून आम्हाला सरकारला विनंती आहे, तुम्ही हे कुणबी प्रमाणपत्र द्या. हे असं तुम्ही गावगावामध्ये भांडण लावायचं भाषा करता. आम्हाला ओबीसीचं आरक्षण राखून अहो त्याचं संविधानाने दिलं त्यांना द्या. आम्ही त्याला नाही म्हणत नाहीत, फक्त आमच्या वाट्याचं जेवढं आहे पाटील म्हणते त्या नियमाप्रमाणे तुमची आम्हाला देऊन टाका. आजपर्यंत आम्हाला गरज नव्हती. अहो आमच्या काळात पहिल्या काळामध्ये नोकऱ्या सोडलेल्या शेती करण्यासाठी. माझ्या गावामध्ये 3 शिक्षक आहेत. त्यांच्या वडिलांनी शेती करण्याकरता 2-2 महिने ड्युटी केले, घरी आणले. कारण काय की म्हणजे आपल्याकडे आपल्या शेती आहे, करा शेती, गोरगरिबाला करू द्या अशी पहिल्यापासून शेतकऱ्याची भावना आहे. 18 पगड जातीला घेऊन चालणारा हा समाज आहे. कोणताही समाजाला मी वृद्ध म्हाताऱ्या माणसाला विचारत असतो, आमचे जुने वृद्ध तुम्हाला जपत होते का कसे? ते आनंदाने असे एवढे प्रेमाने बोलतात की खरंच आमचं पहिलं प्रेम होतं म्हणसाठी. एवढं आम्हाला आनंदाने बोलतात, प्रेमाने बोलतात. म्हणून आम्ही गावगाव 18 पगड जात अगदी आनंदाने नांदतो. परंतु हे कुठंतरी त्यात काळी टाकते सरकार आणि याच्यात लावून देते. ही एवढं सरकारचं काम आहे. खरं आता तुम्हाला वाटतं का, आता तुम्हाला असं वाटतंय का कुठेतरी सरकार आता तरी सहकार्य करेल तुम्हाला असं वाटतंय? सरकारची तसं काही करण्याची अजून तरी आम्हाला भावना वाटत नाही. कारण आता इतकं शांततेत आंदोलन चालू असताना इथं कुठंतरी पोलीस बोलून ठेवायचे, ते दूर डोळ्यामध्ये सोडासाठी त्या गाड्या या ठिकाणी तैनात करायच्या. म्हणजे याहून असं की जे शांततेत आंदोलन चालू आहे, आम्ही मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या शब्दाच्या एक शब्द सुद्धा आम्ही त्यांच्याकडे पलीकडे जाणार नाही. त्यांनी जे शिस्त आम्हाला लावून दिलेली आहे, जे सांगितलेलं आहे त्यांचं तंतोतंत पालन आम्ही करत आहोत. आणि एवढं शांततेत आंदोलन चालू असताना सुद्धा एवढे पोलीस या ठिकाणी रोडवरती उभे करायचे आणि त्यांचा धाक सर्व मराठा सेवकांना द्यायचा आहे, हे सरकारचं हे फार चुकीचं धोरण आहे. पण आता अनेक आंदोलकांच्या पोलिसांसोबतच मैत्री झालेली पाहायला मिळते. काय म्हणायचं, आज जर समजा सरकार म्हणतंय किंवा सदावर्ते म्हणतोय की यांचे मुलं इथं चक्के खेळतात, कुठं गाडी खेळतात, अहो खेळू द्या ना. पण कारण की आज तुम्ही मागच्या महिन्यात जा, एवढा मोठा आपल्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री स्वतः पत्ते खेळत होता, त्याला तुम्ही काहीच नाही केलं. कोर्टाने काही नाही केलं. पाठीमागे एक बीजेपीचा आमदार होता, तो खुशाल खुल्या नाचत होता, कपडे काढून नाचत होता, त्याला तुम्ही काही म्हणले नाही. आणि आज आमचे मुलं खेड्यापाड्यात ते मुलं इथं येऊन थोडाफार जर केलं, करू द्या ना. कारण की ते तुमचे मुलं तसे आमचे मुलं आहेत. जर आमच्याच पोटात राहू शकते तर तुमच्या पोटात का राहू शकत नाही? मुलं पारंपरिक खेळ खेळतात, असं काही व्यतिरिक्त वेगळा कुठला खेळ खेळत नाहीत. पत्ते, जुगार, आमके तमके अजून काही खेळत नाहीत. पारंपरिक खेळ आहे, कबड्डी खेळतात, खो खो खेळतात, हुतुतू खेळतात. असं काय वाईट झालं? काय केलं? हे खेळ तर पारंपरिकच आहेत, पूर्वीचे आलेले वडलोपार्जित. आता खेळ म्हणून काय झालं? असं म्हणतायत ते की या सगळ्या संपूर्ण खेळांमुळे मुलं जी खेळत आहेत ती स्टेशनवरती खेळत आहेत, रस्त्यावरती खेळत आहेत, त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते असं म्हणायचं नाही. आमच्यामुळे कोणाची वाहतूक, आमचे कोणालाही त्रास देत नाहीत. आमचे सवंगडी दादाची सवंगडी आहेत ना, कोणालाही त्रास देत नाहीत. दादा जसं म्हणतील तसंच वागतात. पण हे शासन विनाकारण आरोप आणते आमच्यावरती की गर्दी झालेली आमकं करतात. काही करीत नाहीत आमचे लोक. एक शब्द सुद्धा दादाच्या शब्दाच्या पुढे जाणार नाहीत. आता गाड्या पण बाहेरच्या जायला संपूर्णतः काढल्या गेल्यात, तरी पण काढल्यात गाड्या बाहेर. त्यांच्या दादानी सांगितलं म्हणून गाड्या बाहेर काढल्यात. दादानी सांगितलं नसतं तर काढल्या बी नसत्या. मी मगाशी सांगितलं, अंगत लावलं होतं शिष्टायला, तरी त्या रावणाने ऐकलं नाही. आता तरी ऐकावा ह्या सरकारने.
म्हणून आमची विनंती, विनाकारण दादानी जर शब्द सोडला ना तर काय होईल हे फौजी आणि पोलिसांनी हे सुद्धा पुरणार नाहीत. ही इतकं संकट, इतकं शासन, इतके लोक गंभीर आहेत. आता मी पुन्हा दादांकडे येतो. एवढं सगळी कीर्तन तुमच्या पाठ आहेत, मनोज जरांगे पाटलांसाठी काहीतरी तुम्ही लिहिलं असेल. आहे? मग एक कडवं त्यातलं लावून दाखवा. चला. सॉरी मी धरतो, तुम्ही धरा. जरांगे पाटलाच्या आंदोलनाला जायचं, जरांगे पाटलाच्या आंदोलनाला जायचं, साऱ्या जीवनाचं सार्थक करायचं, साऱ्या जीवनाचं सार्थक करायचं, साऱ्या जीवनाचं सार्थक करायचं, साऱ्या जीवनाचं सार्थक करायचं, साऱ्या जीवनाचं आरक्षणाची झाली घाई म्हणून आंदोलनाला जाई, आरक्षणाची झाली घाई म्हणून मुंबईलाच जाई. लहान मोठ्यानं रस्त्यात बसायचं, लहान मोठ्यानं रस्त्यात बसायचं. जरांगे पाटलाच्या आंदोलनाला जायचं, जरांगे पाटलाच्या मुंबईला जायचं, जरांगे पाटलाच्या मुंबईला जायचं. फडणवीस साहेब ऐका तुम्ही, फडणवीस साहेब ऐका तुम्ही, मराठा येणार मुंबई मध्ये, मराठा येणार मुंबई मध्ये. फडणवीस साहेब ऐका तुम्ही, मराठा येणार मुंबई मध्ये. तुमच्या भोकंडी बसून घ्यायचं, तुमच्या भोकंडी बसून घ्यायचं. जरांगे पाटलाच्या मुंबईला जायचं, जरांगे पाटलाच्या मुंबईला जायचं, जरांगे पाटलाच्या मुंबईला जायचं. जरांगे पाटील हुकुमाचा एक्का, सरकाराला दिला रे धक्का. जरांगे पाटील हुकुमाचा एक्का, सरकाराला दिला रे धक्का. गाडीवाल्यानं मुंबईत घुसायचं, गाडीवाल्यानं मुंबईत घुसायचं. जरांगे पाटलाच्या मुंबईला जायचं, जरांगे पाटलाच्या मुंबईला जायचं, जरांगे पाटलाच्या आंदोलनाला जायचं. जरांगे पाटील आमची शान, जरांगे पाटील आमची शान, दिगू अण्णा गातोय गाणं. जरांगे पाटील आमची शान, दिगू अण्णा गातोय गाणं. लहान मोठ्यानं शांतीत राहायचं, लहान मोठ्यानं शांतीत राहायचं. जरांगे पाटलाच्या मुंबईला जायचं, जरांगे पाटलाच्या मुंबईला जायचं, जरांगे पाटलाच्या मुंबईला जायचं. जरांगे पाटलाच्या मुंबईला जायचं, जरांगे पाटलाच्या मुंबईला जायचं, जरांगे पाटलाच्या मुंबईला जायचं. शिवाजी महाराज की मराठा म्हणता देणार नाही, म्हणता देणार नाही. पाटील तुम आगे बढ़ो, पाटील तुम आगे बढ़ो. लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे.
नक्कीच आपण जर पाहिलं तर आंदोलकच आहेत, परंतु भावना व्यक्त करण्याच्या वेगळ्या आहेत. कीर्तनकार आहेत, कलाकार आहेत, कलेच्या साहाय्याने ह्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. कलेच्या साहाय्याने शासनाला विनंती केली जाते, कलेच्या साहाय्याने मनोज जरांगे पाटलांना समर्थन केलं जातंय. त्याचमुळे एक वेगळा अंदाज या मराठा आंदोलकांचा आत्ताही पाहायला मिळतोय. त्याचमुळे आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आता 3 वाजता जी सुनावणी होईल त्या सुनावणीमध्ये नेमकं शासन हे कोणाला न्याय देतंय, मराठ्यांना न्याय देतंय की मराठ्यांसंदर्भात काही वेगळे निर्णय जे ते जाहीर करतंय. कारण हे जे होणारे निर्णय आहेत हे अत्यंत महत्वाचे असणार आहेत आणि ह्या निर्णयांवरतीच येणारं मराठ्यांचं भविष्य हे ठरणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन रोशन घाटगेसह